गोष्टीचं नाव आहे अतिशहाणं गाढव. एका गावात एक सदू नावाचा माणूस होता. त्याच्याकडे एक गाढव होतं. त्याचं नाव होतं झिपऱ्या. सदू झिपऱ्याकडून खूप काम करून घ्यायचा आणि त्याला काहीही खायला द्यायचं नाही. सदू झिपऱ्याला रात्री घरी आणायचा आणि सांगायचा की तू आता तुझ्या जेवणाचं बघ. झिपऱ्या बिचारा रात्री स्वतःच झाडाचा पाला शोधायचा आणि खायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो त्याच्या पाठीवर खूप सामान ठेवून भार वाहून घ्यायचा आणि जर तो वाटेत थकला तर त्याला तो चाबकाने मारायचा. सदू त्याची काहीही काळजी घ्यायचा नाही आणि त्याच्याकडून फक्त काम आणि काम करून घ्यायचा. झिपऱ्या अति कामामुळे आणि खायला प्यायला व्यवस्थित न मिळाल्यामुळे एकदम आजारी आणि कमजोर दिसायला लागला होता. सदू एक दिवस दुपारी काही कामानिमित्त बाहेर जातो आणि तो त्याच्या गाढवाला तसंच घरासमोर बांधून ठेवतो. झिपऱ्याच्या लक्षात येतं की आज सदू इथे नाही आहे. तो त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात यशस्वी होतो. आणि संध्याकाळच्या वेळी तो असा झाडाची पानं आणि फळं कुठे खायला मिळतात का हे बघण्यासाठी निघतो. तो ज्या रस्त्याने जात असतो तिथे बाजूला एक तळं असतं आणि तिथे हत्तीचा कळप पाणी पिण्यासाठी आणि पाण्यात विहार करण्यासाठी आलेला असतो. झिपऱ्या एकदम थकलेला आणि कमजोर झालेला असल्यामुळे तो चालता चालता वाटेत मूर्छित होऊन पडतो. कळपातील एक हत्ती झिपऱ्याला पडताना बघतो. तो लगेच तळ्यातील पाणी आपल्या सोंडेमध्ये घेऊन जातो आणि झिपऱ्याच्या अंगावर फवारा मारतो. झिपऱ्या लगेच शुद्धीवर येतो. दुसरा हत्ती लगेचच झाडाचा पालापाचोळा तोडून झिपऱ्यासाठी घेऊन जातो आणि तो झिपऱ्याला पालापाचोळा देतो. झिपऱ्याला आता थोडंसं खायला मिळाल्यामुळे तो आता थोडासा तरतरीत होतो. तो असाच पालापाचोळ्याच्या शोधात असताना एक समोरून कोल्हा येतो. झिपऱ्याला इतकं मरगळलेलं बघून कोल्होबाला दया येते. कोल्होबा त्याला विचारतो, तुला काय झालं? तुझी तब्येत बरी नाही का? तू खूप थकल्यासारखा दिसतोस. तेव्हा झिपऱ्या म्हणतो, मला खूप भूक लागली आणि म्हणून मी झाडाचा पालापाचोळा आणि फळं कुठे मिळतील ते बघतोय. तेव्हा कोल्हा म्हणतो, चल तर माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला. कोल्हा त्याला मोठ्या शेतात घेऊन जातो. तिथे खूप फळाफुलांची झाडं असतात आणि ते बघून झिपऱ्या एकदम खुश होतो. भरपूर झाडाची पानं आणि फळं खाऊन तो एकदम तृप्त होतो आणि पुन्हा तो त्याच्या मालकाच्या घरी जातो. सदू त्याच दिवशी रात्री घरी परत येतो. सदू नेहमीप्रमाणे झिपऱ्याकडून खूप काम करून घेतो आणि रात्री त्याला घेऊन घरी येतो.
आणि सदू झिपऱ्याला म्हणतो, जा आता तू बघ तुला काय मिळतंय ते खायला. कोल्होबा पुन्हा झिपऱ्याला त्या शेतात घेऊन येतो आणि झिपऱ्या मनसोक्त फळं आणि झाडाची पानं खातो आणि तृप्त होतो आणि पुन्हा तो त्याच्या मालकाच्या घरी जातो. असं करता करता कोल्होबा आणि झिपऱ्या रोज त्या शेतात येतात आणि झिपऱ्या मनसोक्त फळं पानं खातो आणि तृप्त होतो आणि असं करता करता तो धष्टपुष्ट होतो. कोल्होबाची आणि झिपऱ्याची खूप चांगली मैत्री होते. कोल्होबा अत्यंत जवळचा मित्र होतो. एका रात्री कोल्होबा आणि झिपऱ्या असेच नेहमीप्रमाणे त्या शेतात येतात आणि झिपऱ्या खूप खुशीत असतो. झिपऱ्या कोल्होबाला म्हणतो, मी खूप छान गाणं गातो. कोल्होबा म्हणतो, पण आता नको गाऊस. झिपऱ्या म्हणतो, तुला माझ्यासारखं गाणं गाता येत नाही म्हणून तू असं म्हणतोस ना. कोल्होबा म्हणतो, पण आता नको गाऊस. तू जर आता गाणं गायलंस तर शेतात लपून बसलेले शेतकरी उठतील आणि आपल्याला मारतील. झिपऱ्या म्हणतो, आज मी गाणं म्हणणारच आहे. झिपऱ्या काही केल्या कोल्होबाचं ऐकायला तयार होत नाही. कोल्होबा म्हणतो, मी या शेतातून बाहेर पडलो की मगच तू गाणं गा. कोल्होबा शेतातून बाहेर पडतो आणि झिपऱ्या जोरात गाणं म्हणायला सुरुवात करतो. झिपऱ्याचा आवाज ऐकून शेतातच लपून बसलेले गावकरी जागे होतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपल्या शेतात हे गाढवच नासधूस करतंय. ते झिपऱ्याला खूप मारतात आणि झिपऱ्या बेशुद्ध पडतो आणि कोल्होबा हे सगळं दुरून बघत असतो. त्याला खूप वाईट वाटतं. मुलांनो, कशी वाटली ही गोष्ट? आणि तर ह्या गोष्टीवरून तुम्ही काय बोध घ्याल? या गोष्टीवरून पहिला बोध असा मिळेल की शहाण्या लोकांचा सल्ला नेहमी ऐकावा. दुसरा बोध या गोष्टीवरून असा मिळेल की अहंकार आणि हट्ट माणसाला अडचणीत आणू शकतो. आणि तिसरा बोध असा मिळेल की चांगले मित्र नेहमी योग्य मार्गदर्शन करतात. त्यांचा सल्ला दुर्लक्षित करणे हानिकारक ठरू शकतं. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मुलांनो, तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये जरूर सुचवा आणि आम्ही त्या जरूर दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.